नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या मोबाईलमध्ये डिजिटल रेशन कार्ड ऑनलाईन डाउनलोड नाही करता येत तर तुम्ही एकदम माझ्या करेक्ट व्हिडिओमध्ये आले आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर शिकवणार आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये रेशन कार्ड डिजिटल स्वरूपामध्ये डाउनलोड कसे करू शकता। यासाठी तुम्हाला आपला व्हिडिओ कंटिन्यू करावा लागणार आहे शेवटपर्यंत। चला तर कोणत्या वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तुम्हाला जर आपल्या व्हिडिओमध्ये काही अडचण असेल नक्की कमेंट करून सांगा। चला तर कोणत्या वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया। चला मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात अगोदर प्ले स्टोरवर यायचं आहे। प्ले स्टोर आल्यावर तुम्हाला सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे मेरा राशन 2.0 असं सर्च केल्यावर तुम्हाला पहिल्या नंबरचं ॲप येणार आहे। पहिल्या नंबरच्या ॲपला तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे। बघू शकता याचे डाउनलोड 1 करोड प्लस डाउनलोड आहे मित्रांनो ॲप, जे तुम्हाला पण हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे। ॲप तुम्हाला खूप कामात पडणार आहे आणि खूप गरजेचं ॲप आहे। सर्व परमिशन अलाउ करायचे आहेत ॲपच्या। ॲपचं इंटरफेस तुम्ही बघू शकता, ॲप उघडलेलं आहे। इथे तुम्हाला सगळं अगोदर सिलेक्ट लँग्वेज म्हणजे तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे। चला तर आपण आपली भाषा निवडूया। नेक्स्ट या बटनवर क्लिक करूया। इथे बघू शकता गेट स्टार्टेड हे ऑप्शन दिसत असेल, या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक केल्यावर मित्रांनो पुढचं इंटरफेस असं येणार आहे लॉग इन। इथे तुम्हाला बेनिफिशियली यूजर हे सर्व द्यायचं आहे आणि त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे। तो तुमच्या कोणत्या तरी मोबाईल नंबरला लिंक असायला हवा। तर इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर एंटर केल्यावर तुम्हाला तो खालचा कॅप्चा फिलअप करायचा आहे। त्यानंतर इथे लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे। लॉग इन विथ OTP या बटनवर क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला जो तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणार आहे त्या मोबाईल नंबरवर एक OTP जाणार आहे। तो OTP तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे किंवा तो ॲटोमॅटिक फिलअपसुद्धा होऊ शकतो। तर चला पुढची प्रोसेस मी तुम्हाला आता सांगणार आहे की तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डिजिटल रेशन कार्ड कसं डाउनलोड करायचं आहे। तर बघू शकता इथे OTP सेंड सक्सेसफुली इथे ओके करायचं आहे पॉपअप आल्यावर। चला तर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक OTP गेला आहे। तो OTP तुम्हाला आता इथे फिलअप करायचा आहे। OTP फिलअप वगैरे केल्यावर इथे व्हेरीफाय या बटनवर क्लिक करायचं आहे, ओके या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे जाणार आहोत आपण आता क्रिएट एमपिन, म्हणजे तुम्हाला एक प्रकारे इथे 4 डिजिटचा एमपिन क्रिएट करायचा आहे। चला तर इथे आता ॲप ओपन व्हायच्या पहिले हा तुम्हाला एमपिन मागितला जाईल, तरच तुमचा ॲप ओपन होणार आहे। तर इथे तुम्हाला एमपिन टाकायचा आहे, रीएंटर म्हणजे डबल एकदा कन्फर्म एमपिन टाकायचा आहे आणि क्रिएट बटनवर क्लिक केल्यावर एक पॉपअप येणार आहे, तो तुम्हाला ओके करायचा आहे। इथे ॲपचे सर्व परमिशन अलाउ करायचे आहेत। इथे या स्क्रिप्ट या बटनवर क्लिक करायचं आहे, इथे बघू शकता तुम्हाला। आणि इथे तुम्हाला ॲप उघडल्याबरोबर तुमचं एकदम नवीन डिजिटल रेशन कार्ड इथे तुम्हाला समोरच बघायला मिळणार आहे। हे जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर इथे बाजूनच डाउनलोडचं ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे। आपला ॲरो बघू शकता, डाउनलोडच्या ऑप्शनवर तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे आणि तुमच्या मोबाईलमध्ये PDF स्वरूपामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाणार आहे डिजिटल रेशन कार्ड। तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आहे। चला तर कोणत्या वेळ न करता व्हिडिओ इथे एंड करूया। धन्यवाद, जय हिंद।